काय शिंदे साहेब दोन प्रकरण सर एकत्र हनीट्रॅपवर तुम्ही आज केलेलं आहे. दुसरं माणिकराव कोकाटेच्या संदर्भामध्ये अजून पण कोणतीही कारवाई केली नाही. माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा मला वाटतं वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे. ती म्हणजे अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणं. असंवेदनशील, अकार्यक्षम असा कृषी मंत्री सातत्यानं महाराष्ट्राला लाभतो. माणिकराव कोकाट्यांच्या आधी दादा भुसे कृषी मंत्री होते. त्यांचाही काही शेतकऱ्यांना उपयोग झाला नाही आणि आता कोकाटे यांनी तर कहर केलेलं आहे. ओसाडगावची पाटीलकी आहे शेती खातं म्हणजे, आणि त्या ओसाडगावच्या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खेळत बसतात. ऑनलाईन गेमिंग. का इतके दिवस या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवले मला कळत नाही. महाराष्ट्रामध्ये अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची? काय मजबुरी आहे की संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय, तुम्हाला आक्रोश करतोय. शेतकरी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात राजीनामा मागण्यासाठी, आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देत आहेत. हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे. कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल. पण त्या अंतर्गत जी माहिती मिळते त्यांच्या पक्षामध्ये चर्चा ही आहे की हा एवढा मोठा गुन्हा नाही की राजीनामा द्यावा, आणि पक्षांतर्गत अगोदर धनंजय मुंडे यांना राजीनामा म्हणून कुठेतरी अजित पवार गटाला टार्गेट केलं जात आहे अशी सुद्धा चर्चा. कोणी कोणाला टार्गेट करत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये फक्त विरोधी पक्षाला टार्गेट केलं जातं. विरोधी पक्ष फक्त सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. हनी ट्रॅपचा विषय असेल, त्यानंतर हा कृषी मंत्र्यांचा. माणिकराव कोकाटे आमचे व्यक्तिगत शत्रू नाही तो, पण महाराष्ट्रामध्ये जे घडू नये ते घडत आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्यानं काम न करणारे या राज्याला कृषी मंत्री जर लाभले असतील तर त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार हा विरोधी पक्षाला घटनेनं दिलेला आहे. अजित पवारांना टार्गेट कशा करताय? अजित पवारांना जेव्हा टार्गेट केलं तेव्हा ते भाजपात सामील झाले, प्रश्न संपला त्यांचा. एकनाथ शिंदेना टार्गेट केलं भाजपने, ते भाजपात सामील झाले. त्यांनी तो मार्ग स्वीकारलेला आहे भाजपात सामील होण्याचा टार्गेट केल्यामुळे. अशा प्रकारचे अनेक भ्रष्टाचारी, गुंड, बलात्कारी हे भाजपात सामील होतात टार्गेट झाल्यावरती. तर नवीन काय आहे? त्यांचा आज वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दोघांसोबतही काम करण्याचा तुमचा अनुभव आहे. कोणत्या शब्दात त्यांना शुभेच्छा द्या? बघा, दोन्हीही नेते, मग देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा अजित पवार असतील, या दोघांबरोबर मी जरी प्रत्यक्ष सरकारमध्ये नसलो कधीच, तरीही आमचे लोक त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. आमच्या गाठीबिटी वारंवार तेव्हा झालेल्या आहेत. महाराष्ट्राची जाण असलेले नेते आहेत, तरुण नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा असणारच. फक्त तुम्ही महाराष्ट्राचं कल्याण करा, मराठी माणसाचं कल्याण करा आणि आपल्या राजकीय विरोधकांशी सुडानं वागू नका. हे काल सुप्रीम कोर्टानं सुद्धा बजावलेलं आहे. सुप्रीम कोर्ट म्हणाले की तुम्ही महाराष्ट्राचा आम्हाला अनुभव आहे असं सरन्यायाधीश. महाराष्ट्राचा अनुभव म्हणजे 3 प्रकरणांचा अनुभव त्यांना आहे. संजय राऊत, अनिल देशमुख आणि नवाब मलिक. या तिन्ही प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं ईडीचा कसा गैरवापर केला आणि न्यायालयानं या तिन्ही प्रकरणामध्ये कसा न्याय केला, हा अनुभव सरन्यायाधीशांनी जर सांगितलं आहे तर त्याचं मी अभिनंदन करतो. आज ज्यांच्यावरती ईडीने कारवाई केल्या ते सगळे भाजपात आहेत.
म्हणजेच ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला गेला. कर्नाटकात केला जातो, छत्तीसगडला केला जातो, पण असा वापर UPमध्ये होत नाही आहे, दिल्लीमध्ये होत नाही, आंध्रमध्ये होत नाही. हां, जिथे विरोधी पक्षाची सरकार आहेत तिकडेच फक्त ईडीची हालचाल दिसते. जिथे भारतीय जनता पक्षाची सरकार आहेत तिथे तुम्हाला ईडीच्या कार्यालयाला बहुतेक टाळंच लावलेलं दिसतं आहे. बंगालला ईडी दिसत आहे. आज तुम्ही सामनाच्या अग्रलेखामध्ये लिहिलेलं आहे की शिंदेबरोबर जाताना 8 ते 9 लोकच होते. त्यानंतर त्यांना मात्र फडणवीसांकडून धमक्या देण्यात आल्या की तुम्ही जा नाही तर तुमची सीडी बाहेर काढू. अशी किती लोक होती? जवळपास तुम्ही 18 आमदारांचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये 4 एकनाथ शिंदे यांची ताकद 8 आमदारांचीच होती हे त्यांनाही माहिती आहे, अमित शहाना सुद्धा माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. 2 बोनस देऊ, 10 पकडा, आम्हाला माहिती आहेत ना कोण 10 ते. 2 तळ्यात मेळ्यात होते. उरलेले सगळे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी पाठवले ना. मग हनी ट्रॅपची CD असतील, पेन ड्राईव्ह असतील, जे रात्रीच्या अंधारात वेश पालटून त्याचं प्रेझेंटेशन झालं काही ठिकाणी, हे सगळं त्या काळात झालेलं आहे आणि त्यामुळे जे सरकार पाडण्यात आलं. आमदारांनी आणि आमचे 4 खासदार ते त्यामुळेच गेलेत. तुम्हाला नावही माहिती आहेत ती, बरं का. आमचे 4 खासदार हे फक्त त्याच कारणामुळे गेले. मी तुम्हाला जागा सांगू शकेन कुठे ट्रॅप लावले होते ते, कुठे ट्रॅप, आणि आम्ही त्यांना सावधी केलं होतं. ना असं नाही. म्हणजे शेवटी तुम्ही किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करताय भारतीय जनता पक्षाचे लोक सर्वत्र, महाराष्ट्रात नाही सर्वत्र म्हणतोय मी. महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचं प्रकरण जे सुरू आहे आणि देवेंद्रजी म्हणतायत असं काही नाही. रोज प्रकरण येत आहे, रोज धाडी पाडतायत, पण त्या धाडी अत्यंत गुप्तपणे पाडतात. काहीतरी शोधतायत पोलिसांची पथकं काहीतरी शोध घेत आहेत, कुठल्या तरी सीडीचा आणि कुठल्या तरी पेन ड्राईव्हचा खूप शोध घेत आहेत. लोणावळी आता पुण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला, बावधनमध्ये, आता मुंबईमध्ये करण्यात आला होता, आता पुण्याच्या पोलिसांनी प्रफुल्ल लोढा हा एक छोटा मासा आहे, मोठा मासा मंत्रिमंडळात आहे. पण त्यांनी काल व्हिडिओ तुम्ही त्यांचा एक टाकला, त्यात ते म्हणतात की बटन दाबलं तर माझ्या एका बटनावरती अनेक गोष्टी बाहेर येतील, असं तो लोढा म्हणतोय. हो, त्याच्यामध्ये आता सध्या आरोग्य खात्यासंबंधित रामेश्वर नाईक यांच्यासह अनेकांची नावं घेतली. नाही बघा, अनेकांची नावं घेतली. मला माझं इतकंच म्हणणं आहे, पोलीस तपासात या गोष्टी बाहेर यायला पाहिजे. पोलिसांनी निपक्षपणे तपास करावा. हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा. इतकं भयंकर आहे. महाराष्ट्राचे पोलीस याचा तपास करू शकणार नाही. महाराष्ट्राचे पोलीस तपास करतायत ते फक्त पेनड्राईव्ह आणि ती CD कुठे लपवली आहे ते शोधण्यासाठीच, कारण त्याच्यात काय आहे हे अनेकांना माहिती आहे. तुम्ही अग्रलेखात म्हणताय की दिल्लीतील हमीदाबाई हे सगळं करते म्हणून तर हा महाराष्ट्राचा राजकारणाचा कोठा झालेला आहे ना. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोठा झाला आणि कोठ्यावरती जे नाचतायत आता, त्यांचं नाचवणारे सगळे त्या कोठीचे हमीदाबाई दिल्लीमध्येच आहे ना. ते होऊच शकत नाही. त्रिभाषा सूत्रावर महाजनांचा उल्लेख केला की याचे सूत्रधार महाजनच आहे. त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली, फोटो टाकले. उद्धव ठाकरे लोढांचे फोटो आहेत. शरद पवार बघा, लोढा भाजपात होता का? त्याच्यामध्ये सर्व लोढा सर्व फोटो सोडून द्या हो. तो पेढा कोणाला भरवतो आहे, तो मिठी कोणाला मारतो आहे, तो कोणत्या पक्षात होता, आणि त्याचा जो व्हिडिओ तो सांगतोय तो काय सांगतोय, तो कोणाचं नाव घेतो आहे. दुसऱ्याचं नाव घेतल्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरचे डाग धुतले जात नाहीत. लक्षात घ्या, गिरीश महाजन यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप वारंवार होत आहेत. मी करत नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे संकट मोचक जे स्वतःला समजून घेत आहेत, त्यांचं कॅरेक्टर काय आहे, त्या सगळ्या मंत्र्यांच्या सगळ्या किती शुद्ध चारित्र्याचे लोक आहेत. कुंभला जाऊन तुम्ही डुबक्या वगैरे मारल्या असाल हो, म्हणून काय महाराष्ट्र शुद्ध झाला नाही, महाराष्ट्र अधिक गढूळ झाला आहे. तर त्रिभाषा सूत्रावरती केंद्र सरकार म्हणतंय की हे भाषासूत्र चालूच राहील, फक्त भाषा निवडण्याचा अधिकार राज्यांना. त्याच्यावरती आम्ही महाराष्ट्रात बोलू. क्या हिंदी कोश आहे. उपराष्ट्रपतींचा राजीनामा झालाय, अचानक राजीनामा देण्यात आला. तुमचे राज्यसभेचे ते अध्यक्ष पण आहेत. कालपर्यंत बरे होते. कालपर्यंत आमचे राज्यसभेचे सभापती फार बरे होते, मूडमध्ये होते. पण काल मी पाहिलं
सिंदूर प्रकरणामध्ये खरगे जेव्हा बोलायला उभे राहिले आणि त्यांचा माईक बंद झाला आणि सभागृह नेते लीडर ऑफ द हाऊस बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी त्यांच्या जागेवरून सभापतीचे उपराष्ट्रपतीचे अधिकार आपल्याकडे घेतले. ते म्हणाले जाहीरपणे कोणाला, विरोधी पक्षनेत्यांना, खरगेजी तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही आणि मी बोलतोय तेच रेकॉर्डवर जाईल, जे सभापतीने सांगायला पाहिजे. ते लीडर ऑफ द हाऊस, भाजपचा नेता सांगतोय, JP नड्डा सांगतो. होते लीडर ऑफ द हाऊस. हे संविधानानुसार पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान आहे. पण सर, बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीला काल JP नड्डा नव्हते, इतर नेते नव्हते, तुमचे विरोधी पक्षाचे नेते होते, आमचे होते ना. त्यांनी जेवायला पण बोलवलं नव्हतं. हो, पण असं आहे की त्याच्यामध्ये पडद्यामागे काहीतरी गडबड सुरू आहे आणि आम्ही जे म्हणतोय सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते, त्याची ही पडलेली पहिली विकेट आहे. हा पहिला एक गुरु ढासळलेला आहे. त्यांच्या राजीनाम्यावरती सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. मोदीजींनी अद्यापपर्यंत त्यांच्या कार्याचा किंवा कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आणि याच्यावरून प्रश्न उपस्थित केले जातात. नाही, त्याच्यावरती आत्ता बोलणं योग्य नाही. आम्ही आता पार्लमेंटला जाऊ, आमची एक बैठकसुद्धा आहे विरोधी पक्षांची सगळ्या, आणि त्याच्यावर आम्ही चर्चा करू. राऊत सर, जगदीप धनखड हे तुमचे मित्र आहेत, उद्धव ठाकरे सरांचे पण मित्र आहेत. जेव्हा दिल्लीत येतात ते खास करून त्यांना भेटायला जातात. नक्कीच जातो. नेमकं काय गडबड झाली आहे? कारण की मला असं वाटतं की पडद्यामागे प्रचंड मोठं उलथापालथ आणि राजकारण सुरू आहे दिल्लीमध्ये. मला जे काय संकेत मिळत आहेत तेव्हा भाजपचा एक वरिष्ठ नेता, ज्याला 75 वर्ष होत आहेत, तो उपराष्ट्रपती होऊ शकतो आणि त्यासाठी हे पद रिकामं करण्याचा प्रयत्न झालेला आहे. सर, मुंबई सर, सर्वोच्च काल निकाल आला. पंतप्रधानांबद्दल तुम्ही बोलताय का? पंतप्रधान आहेत, राजनाथ सिंग आहेत, बरेच लोक आहेत. मी एकच नाव घेत नाही, पण हे संविधानिक महत्त्वाचं पद त्यांच्या सोयीसाठी रिकामं करण्यात आलं असावं असा माझा अंदाज आहे. सर, मुंबई बॉम्ब प्रकरणाचा काल एकच मिनिट, जगदीप धनखडला घेऊन सर आरोप असे पण आहेत, ते जस्ट आता काहीतरी अपोजिशन लीडर्सला खास करून भेटायला गेलेले आणि त्यांचं ट्रस्ट कुठे ना कुठे क्वेश्चन मार्क मध्ये होतं बीजेपीसाठी, म्हणून बीजेपी नाही, अपोजिशन लीडरला भेटायला गेलं नाही. 2 दिवसापूर्वी त्यांना केजरीवाल भेटले, त्यांच्या निवासस्थानी. मला वाटतं केजरीवाल भेटले आणि त्या पक्षाचे नेते भेटले. पण जसं आम्ही भेटतो, इतर सुद्धा नेते भेटतात, ते कारण असेल असं मला वाटत नाही. काल फडणवीस असं म्हणाले, तुम्ही जो आरोप केला की संजय राऊत जे आहेत ते पुरावे का देत नाहीत. मी विरोधी पक्षनेता होतो, जे आरोप केले त्याचे सगळे पुरावे दिले, कधी माघार घ्यावी लागली नाही. आम्ही कधी माघार घेतली नाही. त्यांना प्रत्येक पुरावा दिलेला आहे, पण पुरावे पहा. पुरावे कोण म्हणतं? अहिल्यानगर महानगरपालिकेतला 400 कोटीचा भ्रष्टाचाराचा पुराव्यासह आम्ही त्यांना कागद सर, त्या किरण काळेवरती बलात्कार आणि आज हे आरोप करणाऱ्या किरण काळेंना बलात्काराच्या खोट्या प्रकरणामध्ये अटक केली. हा तुमचा कायदा. किरण काळे यांनी गेल्या 8 दिवसामध्ये अहिल्यानगरला मोठं आंदोलन उभं केलं. 400 कोटीचा रस्ते घोटाळा, त्यानंतर तो एक IT पार्क घोटाळा संग्राम जगतापांचा. ह्याच्यावर एका बोलणाऱ्या माणसाचा तोंड दाबण्यासाठी काय करावं सरकारने? तर त्यांच्यावरती एका महिलेला उभं करून कर्जत तालुक्यातल्या त्यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. ही कायद्याची आजची आपली मी म्हणतो कायद्याचा कोठा झाला आहे, नाचवता आहे. पण हे गरम पडेल प्रकरण. लक्षात घ्या, किरण काळे यांना ज्या पद्धतीनं अटकेत टाकलं, याआधीसुद्धा आमच्या एका माजी महापौरावरती असाच गुन्हा दाखल केला या संग्राम जगतापने, कारण तो आंदोलन करत होता. या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आंदोलनाचा अधिकार आम्हाला नाही. हा कोणता कायदा आहे? कोणते खोटे गुन्हे तुम्ही दाखल करताय? तुम्ही कोकाट्याचा राजीनामा घेत नाही, तुम्ही संजय राठोडचा राजीनामा घेत नाही, तुम्ही संजय सिरसाटचा राजीनामा घेत नाही, हां, आणि तुम्ही आमच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करताय. 400 कोटीच्या भ्रष्टाचाराला तोंड फोडलं किरण काळेंनी. त्याच्यावर त्यांनी जनआंदोलन उभं केलं आणि 24 तासामध्ये त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आणि अटक केली. ही या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था आहे मिस्टर फडणवीस. जामिनाच्या म्हणजे पुराव्याअभावी मुंबई बॉम्बस्फोटमधील जे आरोपी होते त्यांची काल व ते आमच्याकडे पुरावे मागतात ना देवेंद्र फडणवीस. मग हे या पुराव्यांचं काय झालं? बॉम्बस्फोटातल्या 12 आरोपी सुटले कसे? मग कोण जबाबदार? तुम्ही गृहमंत्री आहात. आरोप तेव्हाच्या सरकारवर केलं जात आहे. काय संबंध आहेत? गेले 4 वर्ष हा खटला कुठे चालतो आहे? आपणही होतात ना या 12 वर्षामध्ये अनेकदा मुख्यमंत्री. काही सांगतात देवेंद्र फडणवीस. चला, थँक्यू. राज्यसभा चेअरमनने
कल रिजाइन कर दिया, अनएक्सपेक्टेड रेजिग्नेशन था, और कुछ जगह ऐसी रिपोर्ट्स आ रही हैं कि बीजेपी के सांसदों से साइन कराया गया पूरे। देखिए, मुझे इस बारे में मैं अभी कोई बात नहीं कर सकता हूँ, लेकिन पर्दे के पीछे कुछ हो रहा है, बड़ी राजनीति हो रही है दिल्ली में। राष्ट्रीय राजनीति में पर्दे के पीछे कुछ ऐसी बातें हो रही है, जल्दी सामने आ जाएगी। उपराष्ट्रपति जी का जो इस्तीफा है वो कोई साधारण घटना नहीं है, मैं मानता हूँ। जो कारण दिया है उनकी हेल्थ का, मैं मानने को तैयार नहीं। वो बहुत ही स्वस्थ आदमी है, खुश मिजाज आदमी है, वैसे मैदान छोड़ने वाले आदमी तो नहीं है। हमारे उनसे मतभेद हो सकते हैं, लेकिन मैं उनको जो देखता हूँ वो सहजता से मैदान छोड़ने वाली व्यक्ति नहीं है, वो लड़ने वाले आदमी है। जयराम रमेश ने कहा कि उनसे शब्द जो बात ही हुई थी उसमें कोई चर्चा नहीं की कि उनका हेल्थ कुछ नहीं, उनकी हेल्थ ठीक है, एकदम स्वस्थ है। कल दिन भर में उनको देख रहा था, ऑब्जर्व कर रहा था, परफेक्ट थे। कुछ ना कुछ हो रहा है, जल्दी पता चलेगा। थैंक यू वेरी मच। कुछ तो होगा ऐसे आपने कहा है, क्या हो सकता है इस तरह? बहुत कुछ हो सकता है ना सितंबर महीने में, आप देखिए ना। ठाकरे सर के साथ उनके बहुत अच्छे रिलेशंस है। अंडरग्राउंड कुछ हुआ है क्या, कुछ कन्वेंस हुआ है, ये भी कहा जा रहा है। अपोजिशन लीडर्स को मिले, इसलिए बीजेपी को कहीं ना कहीं प्रॉब्लम हो। बीजेपी की तो प्रॉब्लम होती ही है अपोजिशन से। बीजेपी तो अपोजिशन को रखना ही नहीं चाहती देश में, मिलने के बाद छोड़ दीजिए। चलिए, 17 सितंबर को कुछ होगा। सितंबर में क्या? जरूर सितंबर में कुछ होगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।